महाराष्ट्र शासनाचा विजय असो, विजय असो। देवस्थान समिती कनेरी मठ आणि तेथील कनेरी गाव यांच्या विरोधात आमचं आंदोलन नव्हतं। आमचं आंदोलन होतं ते मराठी पाट्यासंदर्भात। तिथं जे कन्नड फलक लावले होते त्या ठिकाणी मराठी पण फलक लावावे अशी आमची भावना होती, इच्छा होती आणि ह्याच्या पुढेही राहणार। मराठीसाठी आम्ही कुठेही जायला तयार आहे, परंतु मराठी भाषेचा अभिमान जर आम्हाला नसेल तर आमचा महाराष्ट्रात राहून उपयोग काय। यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी कन्नड फलक हटवून मराठी पाट्या लावा म्हणून आम्ही गेलो होतो। परंतु त्या गावाचा आमचा देवस्थानचा कोणताही आमच्याकडे किंतु परंतु हेतू असा वाईट नव्हता, परंतु काही गुंड प्रवृत्ती लोक त्यामध्ये घुसून जाणून बुजून गावाची भावना भडकून ठेवली आणि आमच्या विरोधात सर्वांना एकत्र केलं। तरी पण आम्ही मराठी भाषेचा अभिमान म्हणून निडरपणे समोर गेलो। डिव्हिजनपर्यंत जात असताना काही त्यातील गुंडप्रवृत्ती लोक आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गेले, म्हणून तत्परतेनं मी त्यांना वाचवायला गेलो। चालत जात असतानाचा व्हिडिओ दाखवला नाही, परंतु त्यांना वाचवायला जात असताना व्हिडिओ आमचा दाखवून जाणून बुजून त्याच्या खाली कुणाचे हप्ते घेतले जातात, हे घेतले जातात असे चुकून महाराष्ट्रात कधीही महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेनं आज तागायत कुणाचा रुपया घेतलेला नाही। आणि आम्ही जे काम केले हे मराठी माणसासाठी केलं। कुठलीही चौकशी लावा आम्ही त्याला तयार आहे, परंतु हे गुंडप्रवृत्ती लोक मराठी भाषेला बदनाम करण्यासाठी जाणून बुजून आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना बदनाम करतात। परंतु आम्ही बदनाम होणारी माणसं नाही। आम्हाला आमचे दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे, जीव गेला तर चालेल पण मराठीसाठी रस्त्यावर यायचं। आणि आमचा आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार जीव गेला तरी चालेल। राजू जाधव हा कट्टर कडवट राजसैनिक जिथं जिथं कन्नड फलक दिसतील तिथं तिथं घुसणार म्हणजे घुसणार आणि मराठी फलक हे लावल्याशिवाय राहणार नाही। किती जरी तुम्ही आमची बदनामी केला तर त्या बदनामीला घाबरणार नाही।